नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज सोमवार म्हणजे 27 जुलै। तर एक विशेष बातमी आम्ही आपल्यासमोर आजच्या या भागात घेऊन आलो आहे आणि ती महत्त्वाची बातमी अशी आहे की जवळपास 28 तारखेनंतर 28 तारखेच्या पुढे 28 तारखेपासून तर जवळपास 31 तारखेपर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठा मुसळधार पाऊस होणार आहे। नद्या नाले ओसंडून वाहू शकते अशा पद्धतीचा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे। आणि नेमका हा पाऊस कशा पद्धतीचा असेल हे सगळं आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण अद्याप विदर्भ मान्सून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विदर्भातील हवामानाच्या अगदी तंतोतंत बातम्या जाणून घेण्यासाठी विदर्भ मान्सून चॅनल सबस्क्राईब करा, आपणही करा आणि इतरांनाही सांगा। तर आता आपण लगेच सुरुवात करू आणि बघू की पुढचे काही दिवस विदर्भात नेमकं वातावरण पावसाचं कसं राहणार आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम हवामान विभागानं प्रसारित केलेलं म्हणजे IMDने प्रसारित केलेली ही जर सॅटेलाईट इमेज आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की बंगालचा जो सागर आहे तर बंगालच्या सागरात एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे। आधी हे कमी दाब होतं, परंतु आता हे याचं डीप डिप्रेशनमध्ये म्हणजे तीव्र कमी दाबाचं रूपांतर झालं आहे आपण बघतो आहोत। तर यामध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो की बंगालच्या खाडीनजीक एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि आता हे क्षेत्र जवळपास पुढच्या काळात म्हणजे पुढचे 2 ते 3 दिवस हे ओरिसा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल या भागातून म्हणजे विदर्भाला लगतचे जे जिल्हे आहे विदर्भाचे उत्तरेकडचे तर या लगतच्या जिल्ह्यांमधून सरकण्याची शक्यता आहे। आणि त्याचमुळं विदर्भातील जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये याचा थेट परिणाम होणार आहे आणि या तीव्र कमी दाबामुळं विदर्भाच्या सर्व भागामध्ये मोठा पाऊस होणार आहे। तो मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा राहू शकते अशी शक्यता आहे। तर या इमेजमध्ये यावर स्पष्टपणे बघतो की बंगालच्या खाडीमध्ये म्हणजे पश्चिम बंगालच्या नजीक आणि ओरिसाच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं, त्याचा आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झालं आहे। आणि याआधीचा एक कमी दाब जो होता जो सध्या गुजरातच्या भागात सक्रिय आहे आणि आपण बघतोही कमी दाब बघतो की या दोन्ही कमी दाबाच्या मध्यात एक ट्रफ रेषा तयार झाली आहे आणि याचाच परिणाम म्हणून पुढचे काही दिवस मध्य प्रदेशासहित विदर्भाच्या भागात विशेषतः जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। तो 28, 29, 30 आणि 31 तारखेच्या दरम्यान। तत्पूर्वी आपण हे बघण्याचा प्रयत्न करू की हे जे डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे तर याचा नेमका ट्रॅक कशा पद्धतीचा राहू शकतो, हे कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतो हे आता आपण यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू। तर हे आपण बघतो की या पद्धतीने हे उद्यापासून मध्य प्रदेशाला लगत म्हणजे विदर्भाचा जो उत्तरेकडचा भाग आहे तर या भागात 29 तारखेच्या दरम्यान येईल म्हणजे 29, 30 आणि 31 हे 3 दिवस विदर्भाच्या उत्तरेकडच्या भागामध्ये उत्तरेकडच्या जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस होण्याची यामुळे शक्यता आहे। तर यामध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो की हे कशा पद्धतीने पुढे सरकणार आहे आणि आपण बघतो की हे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र इकडे झारखंड, ओरिसा, झारखंड, मध्य प्रदेश मार्गे हे पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेशाकडे सरकेल आणि त्या दरम्यान छिंदवाडा, मुलताई वगैरे या भागातून जेव्हा जाईल 28, 29 तारखेच्या दरम्यान तेव्हा हे नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस देणार आहे। मोठ्या पद्धतीचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस या निमित्तानं या डीप डिप्रेशनच्या माध्यमातून विदर्भाच्या अनेक भागात 28 ते 31 तारखेच्या दरम्यान होण्याची शक्यता दिसत आहे। आणि याच कारणामुळे भारतीय हवामान विभागाने म्हणजे IMDने पुढचे 2 दिवस म्हणजे 28 तारखेपासूनचे पुढचे 2 दिवस म्हणजे 28, 29 आणि 30 तारीख असेल तर या दरम्यान विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। लक्षात ठेवा, ऑरेंज अलर्ट म्हणजे मोठ्या पावसाची सूचना भारतीय हवामान विभाग आपल्याला देत असतो आधीच। तर त्या पद्धतीनं 28, 29 तारखेच्या दरम्यान मोठा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे। मात्र भारतीय विभागाने जरी 28 तारखेपासून ऑरेंज अलर्ट दिला असला तरी विदर्भ मान्सूनचा आमचा जो काही अभ्यास आहे तर त्यानुसार ही जी काही परिस्थिती निर्माण होईल ही 29 तारखेच्या पुढे निर्माण होईल म्हणजे 29 आणि 30 तारीख सोबत 31 तारखेच्या दरम्यान ही परिस्थिती निर्माण होऊ शकते। म्हणजे भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार एक दिवस पुढे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते, परंतु निश्चितपणे विदर्भात पुढचे 3 दिवसात म्हणजे 28, 29, 30 आणि 31 तारखेच्या दरम्यान मोठा ते प्रचंड मोठा पाऊस मुसळधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होण्याची दाट शक्यता आहे। आता आपण बघू की नेमका हा पाऊस कुठे आणि कोणत्या तारखेला कशा पद्धतीने होऊ शकते
याचं विस्तृतमध्ये जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. तर गेल्या काही दिवसातील आपण विदर्भातील पावसाची सरासरी जर बघितली तर आपण बघतो की गोंदिया, भंडारा सोबतच वर्धा आणि बुलढाणा हे जिल्हे जर वगळले तर इतर जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा पाऊस पडलेला नाही. पावसाची तूट निर्माण झालेली आहे. पाऊस निश्चितपणे पडला, अनेक जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पडला, परंतु असमान पडला. काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडला, काही भागात अजिबात पडला नाही. एका जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये खूप सारा पाऊस पडला, काही तालुक्यांमध्ये अजिबात पाऊस कमी झाला. यामुळं ही तूट निर्माण झाली आहे. म्हणून आपण बघतो की पाऊस हा पेरणीयोग्य झाला, पेरण्यासुद्धा जगल्या आणि पेरणीला खूप पोषक असा पाऊस झाला विदर्भामध्ये, परंतु तरीसुद्धा तूट दिसते आहे ती पावसाची. त्यामध्ये विशेषतः अमरावती, अकोला, वाशिम सोबतच नागपूर, इकडे चंद्रपूर सोबतच गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पावसाची तूट निर्माण झाली आहे आणि पुढच्या 3 दिवसात ही तूट मोठ्या प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे, कारण की त्या पद्धतीचा पाऊस पुढच्या 3 दिवस कोसळणार आहे. तर ही आजची 27 तारखेची परिस्थिती आहे. ही जर परिस्थिती लक्षात घेतली आपल्या लक्षात येईल की आज दिवसभरात विदर्भातील नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. सोबतच पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ याही जिल्ह्यात हलक्या मध्यम ते काही ठिकाणी थोडा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, अशी एकंदरीत स्थिती आहे. यानंतर जर उद्या 28 तारीख म्हणजे मंगळवारची स्थिती जर लक्षात घेतली तर विदर्भातील पावसाचा जोर उद्यापासून थोडा वाढू शकतो आणि त्यामुळेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वाशिम या जिल्ह्यात दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता आहे. सोबतच पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, त्यानंतर चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, अशी एकंदरीत स्थिती दिसत आहे. अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये उद्या 28 तारखेला मात्र पावसाचं प्रमाण थोडं कमी राहू शकते. असं याच्यात दिसत जरी असलं तरी हा पाऊस काही प्रमाणात वाढू शकतो नंतर, अशी स्थिती उद्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ही झाली 28 तारखेची स्थिती. त्यानंतर बुधवारी म्हणजे 29 तारखेपासून खऱ्या अर्थानं विदर्भातील पावसाचा जोर हा प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि 29 तारखेपासून जिल्ह्यात संपूर्ण विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो. अनेक ठिकाणी तो अतिमुसळधार म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस पडू शकतो, अशी शक्यता आहे. आता बघू आपण 29 तारखेला नेमकं काय होणार आहे. तर बघा, आपण या छायाचित्र म्हणजे स्पष्टपणे बघतो की 29 तारखेनंतर विदर्भातील पावसाचा जोर हा प्रचंड वाढणार आहे आणि आपण या छायाचित्रात बघतो आहोत की अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया सोबतच गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 29 तारखेला तुफान पाऊस होऊ शकतो आणि त्या पावसाची तीव्रता 29 तारखेला खूप जास्त वाढण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी पूर येऊ शकतील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यामध्ये सोबतच चंद्रपूर, वर्धा याही जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्या तुलनेने पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात 29 तारखेला प्रमाण थोडं कमी राहील, परंतु 29 तारखेच्या मध्यरात्रीनंतर याही जिल्ह्यात हे पावसाचं प्रमाण मुसळधार स्वरूपाचं वाढू शकते, अशी शक्यता आहे. तर ही 30 तारखेची परिस्थिती आहे, म्हणजे गुरुवारची परिस्थिती आहे. तर गुरुवारपासून मात्र संपूर्ण विदर्भातील पावसाची तीव्रता ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज असून, कारण की हे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जे आहे हे मध्य प्रदेशालगत बिलकुल म्हणजे विदर्भाचा जो उत्तरेकडचा जो भाग जिल्हे आहे तर या जिल्ह्याला लागून जाणार आहे आणि त्यामुळेच जे काही उत्तरेकडचे जिल्हे आहेत त्यामध्ये गोंदिया, सोबतच भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्याचा उत्तरेकडचा भाग, तर या संपूर्ण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता आहे. 30 तारखेलाच सकाळपासूनच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वर्धा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून रात्री उशिरापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 30 तारखेला आहे. 31 तारखेला ही जी काही परिस्थिती आहे डीप डिप्रेशनची, तर ही डीप डिप्रेशन हे उत्तरेकडे म्हणजे तिकडे गुजरातकडे सरकणार आहे. परंतु तरीसुद्धा आपण बघतो की 31 तारखेला ते सरकत जातानाच बुलढाणा आणि अकोला सोबतच वाशिम या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस देऊन जाणार आहे. म्हणजे 31 तारखेला आपण जर बघतो तर शुक्रवारी पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. तर त्यामध्ये विशेषतः सर्वाधिक पाऊस जो आहे तो पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. 1 ऑगस्टपासून
मात्र या पावसाची तीव्रता कमी होईल आणि विदर्भातील पाऊस हा कमी होईल. अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की काही हवामान तज्ज्ञांसोबतच काही संस्था या असं दाखवत आहे की 1 तारखेनंतर पावसाचा खंड येऊ शकतो विदर्भात आणि तो 10 तारखेपर्यंत कायम राहील अशी शक्यता अनेक ठिकाणी आपण बघितली आहे. त्यांनी आपापल्या मॉडेल्समध्ये दाखवली आहे. परंतु विदर्भ मान्सूनच्या एका निष्कर्षानुसार किंवा आमच्या अभ्यासानुसार जरी हा पाऊस कमी होत असला तरी विदर्भात आलटून पालटून स्थानिक ढगनिर्मितीतून 1 तारखेपासून 1, 2, 3 आणि 4 आणि 5 ऑगस्टपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात, अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम ते काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस हा कायम राहणार आहे. तो 4-5 तारखेला थोडा वाढू शकतो आणि 5-6 तारखेनंतर मात्र विदर्भातील पाऊस हळूहळू निघून जाईल आणि 6 तारखेनंतर पुढे मात्र विदर्भात पावसाचा खंड पडू शकतो अशी एकंदरीत शक्यता सध्या तरी दिसत आहे. म्हणजे एकंदरीत पुढच्या काही दिवसात जर आपण विदर्भातील परिस्थिती जर लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल की 28 तारखेच्या पुढे विदर्भात प्रचंड मोठा पाऊस होणार आहे. म्हणजे पुढचे 2 दिवस आज आणि उद्या विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस होईल. तो कमी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा अशा पद्धतीत राहील. परंतु 28 तारखेनंतर मध्यरात्रीनंतर म्हणजे 29, 30 आणि 31 या 3 दिवस मात्र आपण बघतो की विदर्भात प्रचंड मोठा असा मुसळधार पाऊस होणार आहे आणि तो अनेक जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहे. विशेष म्हणजे हा पाऊस वादळी स्वरूपाचा राहील. त्यामुळं मोठ्या प्रमाणात विजा या भागात कोसळू शकतात. सोबतच वाऱ्याचा वेगही कदाचित वाढू शकतो. अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढलेला राहील. त्यामुळं वादळी स्वरूपाची सिस्टीम असल्यामुळं हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पावसापासून सर्वांनी सावध राहणे गरजेचं आहे. विशेषतः नदीकाठच्या भागात जे राहणारे, खोलगट भागात राहणारे जे नागरिक आहे त्यांनीसुद्धा सावध राहणं गरजेचं आहे. कारण की अतिपावसामुळे अचानकपणे त्या भागातला पाऊस वाढून नदी नाल्यांना काही ठिकाणी पूर येऊ शकतो. त्यामुळे ही सतर्कता आपण बाळगणं गरजेचं आहे. सोबतच अतिपावसाचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या शेतीचं नियोजन करणं गरजेचं आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आजच्या भागात येथेच थांबतो. यानंतर पुन्हा एकदा आपण नवीन माहितीसह आपल्यासमोर निश्चितपणे येऊ आणि तेव्हा आणखीन काही नवीन बातमी आपल्याला मिळेल, ती म्हणजे आयवडी संदर्भात. पुढच्या भागात आपण याचा विस्तृत आढावा घेऊ. त्यामुळे आजच्या भागात येथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.